नमस्कार मित्रांनो, वाया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, बांधकाम कामगारांना जरी रिन्यूअल केलं नाही म्हणजे नूतनीकरण केलं नाही तरी पण त्यांना गृहोपयोगी संच, पेटी संच आणि आणखीन ज्या स्कॉलरशिप योजना आहेत किंवा ज्याही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आहेत, तुम्ही जर रिन्यूअल नसेल केलं दरवर्षी म्हणजे एका वर्षामध्ये, तरी पण तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ भेटू शकणार आहे। आता कसं काय भेटू शकणार आहे, काय भेटणार, कसं काय भेटणार आहे, संपूर्ण माहिती सांगतो। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कारण का या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा दरवर्षी जे आहे ते नूतनीकरण करावं लागत होतं। वर्षातून एकदा जे आहे ते नूतनीकरण करणं गरजेचं होतं, कंपल्सरी होतं। तर या ठिकाणी पहा, बऱ्याचशा बांधकाम कामगारांना जे आहे ते प्रत्येक वर्षाला नूतनीकरण करणं शक्य होत नाही, कारण की ते कामावर असतात आणि कामावर गेल्यानंतर त्यांना जे आहे ते वर्षाला नूतनीकरण करणं जे आहे ते त्यांना सोपं पडत नाही आहे। त्यामुळं अशामध्येच 3 वर्षाला एकदा नूतनीकरण करणं या ठिकाणी असं करावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण माहिती सांगतो। बांधकाम कामगारांना जर नूतनीकरण केलं नाही एका वर्षामध्ये तर त्यांचे कोणकोणते तोटे होऊ शकतात आणि या ठिकाणी पहा, 3 वर्षांनंतर नोंदणी या ठिकाणी नूतनीकरण करायचं असेल तर ते कशा प्रकारे करावं लागेल, काय करावं लागेल किंवा त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला कोणकोणते पर्याय आहेत। जर नूतनीकरण जर नाही केलं आणि तुम्हाला हे बाकीच्या सर्व योजनांचे लाभ घ्यायचे आहेत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तुम्हाला घरकुल योजना असेल, त्यानंतर स्कॉलरशिप योजना असेल, त्यानंतर सुरक्षा संच पेटी असेल, अशा अनेक योजना आहेत। जर ह्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल नूतनीकरण न करता सुद्धा, तर ह्याच्यासाठी काय पर्याय आहे, उपलब्ध आहेत का, याची पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी पहा, कामावर जावा का नेमकं त्यांनी या ठिकाणी एसदारे मारावात नूतनीकरण करण्यासाठी। यामध्ये पण बांधकाम कामगार जे आहे ते दरवर्षी नूतनीकरण करण्यासाठी त्यांचं जे आहे ते कामाची या ठिकाणी बूड होत आहे। आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी नूतनीकरण करावे लागते। त्यासाठी दरवर्षी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देखील लागते। आता कागदपत्र जमा करणं जे आहे ते आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणं हे कामगारांना कठीण जाते। त्यामुळं नूतनीकरणाची कालमर्यादा 1 वर्षाऐवजी 3 वर्षे करावी अशी मागणी जी आहे ते बांधकाम कामगारातून होत आहे। त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर या ठिकाणी एका वर्षात नूतनीकरण या ठिकाणी करावं लागत असेल तर बांधकाम कामगाराची जी आहे ती सध्या मागणी आहे की 3 वर्षानंतर एकदा नूतनीकरण ठेवा, 3 वर्षाला ठेवा, असं या ठिकाणी बांधकाम कामगाराचं म्हणणं आहे। कारण का त्यांना जे आहे ते एका वर्षामध्ये खूप कमी कालावधी वाटतो आणि त्यांना काम करताना या ठिकाणी एक जवळपास हेलपाटे मारू लागतात की नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन असेल, त्यानंतर कागदपत्र असतील, 90 दिवसाचं सर्टिफिकेट असेल, हे सर्व गोळा करण्यासाठी त्यांचे 8-10 दिवस त्या ठिकाणी मोडतात। त्यामुळे त्यांची कामाची जी आहे ते वर्षामधले 8-10 दिवस मोडतात आणि त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते न होता डायरेक्ट 3 वर्षाला बांधकाम कामगारांना नूतनीकरण द्यायला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी होत आहे। आता या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराची नोंदणी एकाच वर्षासाठी वैध आहे, कारण की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी नूतनीकरण करणं अनिवार्य आहे। ही केलेली नोंदणी एकाच वर्षासाठी वैध धरली जात असते। आता हेलपाटे मारावे लागतात। बांधकाम कामगारांना लाभ बांधकाम क्षेत्रातील कामगारांनाच मिळावा यासाठी दरवर्षी नूतनीकरणाची अट महामंडळाने घातली आहे। मात्र त्यासाठी हेलपाटे मारावे लागतात। या ठिकाणी कामगारांना जे आहे त्यांची दरवर्षी हेलपाटे मारून बेजारी त्यांची कामाची बूड, त्यांची या ठिकाणी घर प्रपंच कसा चालायचा, नूतनीकरण करताना कमीत कमी 8 ते 10 दिवस त्या नूतनीकरणाचे कागदपत्र गोळा करण्यात आणि या ठिकाणी ऑफिसचे हेलपाटे मारण्यात त्यांचे जे आहे ते निघून जातात। आता बांधकाम कामगारांना नूतनीकरण करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते या ठिकाणी पहा। बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी म्हणजे नूतनीकरण करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे या ठिकाणी पाहून घेऊयात। ते या ठिकाणी एका वर्षात किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी बांधकाम कामगाराला लागते। त्यानंतर आधार कार्ड असेल, नूतनीकरण शुल्क भरणे आवश्यक असते। परंतु या ठिकाणी बांधकाम कामगारांना नूतनीकरण शुल्क जे आहे ते आता पहिलं 1 रुपया होतं, ते 1 रुपयावरून डायरेक्ट फ्रीमध्ये बांधकाम कामगारांना हे नूतनीकरण शुल्क जे आहे ते फ्रीमध्ये केलेलं आहे। तुम्हाला कोणालाही 1 रुपया हे द्यायची गरज नाही आहे। नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना तुम्हाला 1 रुपयाही तुम्हाला फी कुठेही भरायची गरज नाही आहे। तर या ठिकाणी पहा, तुमच्याकडून कोणी पैसे घेतले आहेत का, नेमके तुम्ही पैसे देत आहात का, द्यायची गरज नाही आहे। तुम्हाला या ठिकाणी शासन निर्णय पण दाखवतो। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णयामध्ये सांगितलेला आहे की 1 रुपयाही द्यायची गरज नाही, सर्व फी माफ आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला जे का बांधकाम कामगार काम करतात त्यांना 1 रुपयाही नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी लागत नाही, असं या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी पहा, या योजनेचा लाभ म्हणजे आहे ते कोणकोणता आहे। तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही नूतनीकरण केलं नाही तर तुमचा कोणकोणते तोटे होऊ शकतात
तर या ठिकाणी पहा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजना आहेत ते अगोदर बघा. पेन्शन योजना आहे, आरोग्य विमा योजना आहे, मुलाचे शिक्षण योजना आहे, घरकुल योजना आहे, परिस्थितीसाठी आर्थिक मदत भेटते, त्यासह पेन्शन, अपघाती मृत्यूवर नुकसान भरपाई आणि हत्यारे खरेदीसाठी मदत. आणि पहिली मुलगी जन्माला आलेला जर एखाद्या जोडप्याला पहिली मुलगी जन्माला आल्यास त्यांनासुद्धा या ठिकाणी लाभ दिला जातो. त्या ठिकाणी पहा, हे नूतनीकरण महाबॅगच्या अधिकृत पोर्टलवर किंवा सुविधा केंद्र आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असते बघा. प्रत्येकाच्या आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र असते, तिथून जाऊन तुम्ही या ठिकाणी हे नूतनीकरण करू शकतात. त्यासाठी मागील 1 वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे जोडून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करता येतात. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांना दोन्ही पद्धतीने या ठिकाणी नूतनीकरण करता येते, रिन्युअल करता येते. ते ऑफलाईन करू शकतात, ऑनलाईन पण करू शकतात. तर या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बांधकाम कामगारांना 3 वर्षासाठी जे आहे ते नूतनीकरणाचा वेळ कालावधी द्यावा. 1 वर्षात शक्य होत नाही आहे. त्यांची म्हणजे आहे ते बांधकाम कामगाराची एक प्रकारे जे आहे त्यांना बेजारी निघते. त्यांना जे शक्यतो 1 वर्षामध्ये त्यांचे जवळपास 10 ते 15 दिवस बांधकाम कामगारांना त्यांची ऑनलाईन कागद जमा करणं, 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणणं, जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते एकामेकाला अटॅच करणं, त्यामध्ये त्यांचा भरपूर वेळ जातो आणि त्यांची जे आहे ते कामाची भरपूर अशी प्रकारे बूड होत असते. तर या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? बांधकाम कामगारांना 3 वर्षासाठी नूतनीकरण द्यायला पाहिजे आहे का 1 वर्षाचं नूतनीकरण ठेवायला पाहिजे? नक्कीच आम्हाला त्याची राय तुमची कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते म्हणतात की 3 वर्षाचं नूतनीकरण ठेवा, 1 वर्षाचं जे आहे ते पुरवठा होत नाही आहे. जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये करायचं आहे की 3 वर्षाचं जे आहे ते नूतनीकरण ठेवा. व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की बांधकाम कामगाराचे नवे व्हिडिओ, जुन्या व्हिडिओ, सर्व योजनेची माहिती आपल्या चॅनलवरती 100% आणि हमखास भेटत असते. कारण की बांधकाम कामगाराविषयी भरपूर जे आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. बांधकाम कामगारांना घरकुल योजनेमध्ये कशाप्रकारे लाभ भेटतो, घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा, त्यानंतर बांधकाम कामगाराची मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांच्या मुलांना कशाप्रकारे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कसे शासनाकडून भेटतात, त्यानंतर त्यांना अर्थसहाय्य काय भेटते, ह्याची भरपूर अशी माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे म्हणणे आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ते कमेंट ताबडतोब भेटणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना या ठिकाणी 1 वर्षाऐवजी 3 वर्षासाठी नूतनीकरण का हवे आहे. सर्व बांधकाम कामगाराच्या माध्यमातून या ठिकाणी ही मागणी केली जात आहे. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात अगदी मुद्द्याचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.